दरम्यान भाजपच्या यादीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजपने एका घरात 2 तिकीटं द्यायचं टाळलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील आणि गणेश नाईक ही विशेष मोठी उदाहरणं आहेत। राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरात एकच तिकीट दिलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटलांना मात्र सुजय विखे यांना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे। सुजय विखे हे संगमनेरमधून लढण्यास इच्छुक होते, तर गणेश नाईकांच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे। त्यांनाही एकच तिकीट दिलेलं आहे, त्यांच्या मुलांना तिकीट देण्यात आलेलं नाही। मात्र याला एक अपवाद आहे, तो म्हणजे शेलारांचं कुटुंब। शेलारांच्या घरात 2 तिकीटं देण्यात आलेली आहेत। आशिष शेलार यांना वांद्रे पूर्व मधून तिकीट देण्यात आलेलं आहे, तर विनोद शेलार यांना मालाड पश्चिम मधून तिकीट देण्यात आलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, एका कुटुंबाला एक तिकीट हे भाजपचा नियम आहे, मात्र इथंही याला अपवाद पाहायला मिळतोय। पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये विशेषतः शेलारांच्या बाबतीत शेलारांमध्ये 2 तिकीटं देण्यात आलेली आहेत। काय खास कारण? तसं मुळात हे पहिल्यांदा नाही आहे। यापूर्वी सुद्धा आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम इथून निवडणूक लढवली आहे। तर त्याच वेळी त्यांच्या जे भाऊ आहेत विनोद शेलार, जे नगरसेवक होते, त्यांनी मालाड या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांचा त्यावेळेस पराभव झाला होता। असलम शेख हे गेले 3 टर्म या मतदारसंघातून विजयी होत आहेत। या मतदारसंघाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक मतदार या भागामध्ये आहेत आणि भाजपकडे तेवढा तोड उमेदवार दिसत नसल्यामुळेच कदाचित परत एकदा आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलार यांच्याकडे जबाबदारी दिल्याचं दिसून येतं। यापूर्वी विनोद शेलार हे नगरसेवक म्हणून आणि इतर कामातून ते तिथे सक्रिय आहेत। वास्तविकतेत भाजपकडनं एकाच कुटुंबात 2 तिकीट नाही अशा स्वरूपाचा स्टँड असताना सुद्धा परत एकदा इतर लोकांचे अनेकांचे कुटुंबांमध्ये सदस्य असणाऱ्यांना तिकीट दिले गेले नाही, पण आशिष शेलार यांच्या मात्र याला अपवाद दिसून येत आहेत। यामागे कदाचित भाजपाकडे तेवढा असलेल्या शेतीच्या विरोधातला प्रतिस्पर्धी नसणं आणि मालाडमध्ये भाजपासाठी पर्यायी व्यवस्था नसणं हा एक असेलच, पण अर्थात एक गणित स्पष्ट आहे की आशिष शेलार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दिल्लीतले अमित शहा यांचे असणारे निकटवर्तीय संबंध हे देखील त्याला एक कारणीभूत कारण असू शकतं असं म्हटलं जातं। नक्की सागर, या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये जर मुंबईच्या जागांचा विचार केला तर विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। बंडखोरी टाळण्याचे हे प्रयत्न आहेत का? वास्तविकतेत बहुतेक सर्व जे विद्यमान जागा आहेत आमदारांचे ते परत सगळ्यांना संधी दिल्याचं दिसून येतं। त्याच्यामध्ये राम कदम असतील आणि तमिल सेल्वन असतील यांच्याविषयी प्रचंड एक नाराजी होती, तसंच रिपोर्ट होते, पण विद्यमान आमदारांचे तिकीट थेट कापले तर अधिक अजून नाराजीचा सूर उमटू शकतो। बंडखोरी आणि पक्षाविषयीचे वर प्रश्नचिन्ह असे उपस्थित होऊ शकतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित असं म्हटलं जातं की आहेत त्याच सर्व आमदारांना पुरताच तरी तिकीट दिल्याचं दिसून येतंय। दुसरा एक मुद्दा यातला आहे की अद्यापही अनेक मुंबईतले आमदारांच्या मतदारसंघावर स्पष्टता दिली गेली नाहीये। त्याच्यामध्ये जर उल्लेख केला काही ठिकाणचा तर वर्सोवाच्या भारती लवेकर आहेत की त्यांचं तिकीट रेड झोन मध्ये होतं, ते पहिल्या यादीमध्ये आता दिसत नाहीये। त्याच्यामुळे एक प्रश्नचिन्ह आहे। मनीषा चौधरी यांना मात्र परत एकदा महिला जरी असल्या तरी दहिसरमध्ये त्यांचं असणारं नेटवर्क आणि काम पाहता त्यांना परत एकदा संधी दिल्याचं म्हटलं जातं। मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा यांना परत एकदा संधी दिलेली आहे। मिहीर कोटेच्या ऐवजी मनोज कोटक यांना परत एकदा खासदारकीचं तिकीट कापलं होतं, त्यामुळे कदाचित आमदारकीमध्ये त्यांचं पुनर्वसन होईल अशी एक जोरदार शक्यता होती। तुर्तास तरी त्यांना मुलुंडमधून मिहीर कोटेचा यांनाच दिल्याची संधी दिसून येते। विद्या ठाकूर ज्या माजी राज्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा पहिल्या यादीत स्थान दिलं गेल्याचं दिसून येतंय। पराग आळवणी यांचा जो विलेपार्ले आहे या मतदारसंघातून संघटन मंत्री असणारे विद्यमान भाजपाचे ते खूप आग्रही होते, फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय सुद्धा होते। यामुळे असं म्हणत होते की पराग आळवणींनी 2दा संधी यापूर्वी मिळालेली आहे, तर नवीन चेहरा दिला जावा, पण कोणत्याही पार्टीने रिस्क आत्ताच्या लिस्टमध्ये घेताना दिसलेलं नाहीये। त्याच्यामुळे जी नावं समोर जातात, कालिदास कोळंबकरांसारख्या नेता जवळपास 9व्यांदा आता विधानसभा लढवते। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सर्वाधिक जर त्यांनी आता विजय मिळवला तर भारताच्या पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये सगळ्यात यशस्वी होणारे निवडणूक जिंकणारे 10 वेळा निवडणूक जिंकणारे एकमेव भाजपनं पहिली यादी जाहीर करताना सागर काही नियम पाळतानाच त्यालाच काही अपवादही ठेवलेले दिसून येत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। भाजप